ही गोष्ट आहे त्या ॲपची ज्याशिवाय मुंबईकरांचा दिवसच सुरू होत नाही. एम इंडिकेटर. पण या आयडियामागची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. हे ॲप बनवलं आहे सचिन टेके या मराठी तरुणाने. सचिन टेके यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. रुपारेल कॉलेज आणि IT मध्ये पदवी मिळवली. पण कॉलेजपासूनच मनात एक विचार होता, नोकरी नाही, काहीतरी स्वतःचं करायचंय. दहिसर ते माटुंगा दररोजचा प्रवास लोकल ट्रेनने व्हायचा. एक दिवस लोकलमध्ये त्यांनी पाहिलं, एक माणूस 10 रुपयांचं ट्रेन टाईमटेबल बुकलेट रोज विकत होता आणि लोकही त्याच्याकडून ते विकत घेत होते. ते बुकलेट हातात घेऊन ट्रेन शोधत होते. तेव्हा सचिन टेके यांच्या डोक्यात क्लिक झालं. लोक पैसे देऊन हे घेतायत, म्हणजे याला डिमांड आहे. आणि पुढचा विचार आला तो म्हणजे, हे सगळं मोबाईलमध्ये आणलं तर? पण खरा संघर्ष इथून सुरू झाला. कुठेही रेडी डेटा नव्हता. अधिकाऱ्यांना मेल केले पण रिप्लाय येत नव्हते. मग सचिन यांनी सरळ बुकलेट घेतलं आणि 84,000 एंट्रीज स्वतः टाईप केल्या. 25 दिवस नॉन स्टॉप यावर काम केलं आणि तेव्हाचे छोटे फोन फक्त 160 KB मध्ये पूर्ण ॲप बसवलं. आणि 2010 मध्ये जन्म झाला एम इंडिकेटरचा. आज लोकल, बस, मेट्रो, मोनोरेल सगळं एका क्लिकवर उपलब्ध झालं. एका लोकलमधल्या छोट्या ऑब्झर्वेशनने लाखो लोकांचं आयुष्य सोपं केलं. तुम्ही शेवटचं एम इंडिकेटर कधी वापरलं? कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा.